मंडळी, चित्रपट व्याख्याते चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी 2024ची आवेशम ही मल्याळम मूव्ही एक्सप्लेन करणार आहे. मूव्हीशी रिलेटेड काही गोष्टी आपण व्हिडिओच्या शेवटी करणार आहोत, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीच्या सुरुवातीला आपण बीबी, अज्जू आणि शांतन नावाच्या 3 मुलांना बघतो, जे केरळमधून बँगलोर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करण्यासाठी आलेले असतात. कॉलेजचं हॉस्टेल असतं, पण ते प्रायव्हेट हॉस्टेलला राहणं पसंत करतात. तिथंच त्यांच्या मैत्रीची सुरुवात होते. हॉस्टेलमध्ये रोज दारू पार्टी आणि नाचगाणं व्हायचं. हे सगळं ते खूप एन्जॉय करायचे. फक्त एक प्रॉब्लेम होता, सिनियर्स ज्युनियरची रॅगिंग करायचे, त्यांना परेशान करायचे. तेव्हा त्यांना वाटतं की कॉलेजचा जर ड्रेस मिळाला तर सगळे एकसारखे दिसणार आणि सिनियर कोण ज्युनियर कोण हे माहिती पण पडणार नाही. पण हा फक्त त्यांचा एक विचार असतो. रॅगिंग तरी पण सुरूच असते. अज्जू सगळ्यांना बोलतो की आपल्याला एकत्र एक ग्रुप म्हणून राहावं लागेल, तेव्हाच सिनियर आपल्याला घाबरतील. आता अज्जू पूर्ण ज्युनियरचा लीडर बनून ग्रुप बनवून कॉलेजमध्ये एटीत जातो. ते असं दाखवतात की ते कोणाच्या बापालाही घाबरत नाही. सिनियर्स जे ज्युनियरला त्रास द्यायचे ते कुट्टी गँगचे होते. कुट्टी एक सिनियर असतो. शांतन तर सिनियरसमोर जरा जास्तच एड दाखवतो, कारण त्याला वाटतं की इतका मोठा ग्रुप असल्यावर त्याला कोण काय करणार. एक दिवस 2 मुलं हॉस्टेल येऊन शांतनला त्यांच्यासोबत यायला बोलतात. तेव्हा बीबी आणि शांतन त्यांच्यावर हसतात आणि बोलतात की शांतन इथून कुठंच जाणार नाही. तेव्हा बाईक सवार मुलं तिथून जातात. तेव्हा कोणीतरी बोलतं की तोच कुट्टी होता. हे ऐकून तिघांची हवा टाईट होते की त्यांनी डायरेक्ट कुट्टीशी पंगा घेतला. अज्जू सगळ्यांना गोळा करून बोलतो की ते लोक आज रात्री आपल्यावर हमला करू शकतात, म्हणून आपल्याला रेडी राहावं लागेल त्यांच्याशी भिडण्यासाठी. हातात लाठ्या घेऊन सगळे वेट करता करता झोपी जातात. तेव्हा कुट्टी येतो त्याच्या गँगला घेऊन. हे बघून सगळ्यांची सिट्टीपिट्टी गुल होते. आता त्यांच्याकडे इकडून पडून जाण्याचा चान्स पण नव्हता. तेव्हा कुट्टी त्यांचे कपडे काढून रात्रभर पिटाई करतो. अज्जू जो या ॲटिट्यूडमध्ये असायचा की घाबरायचं नाही, बिंदास्त राहायचं, त्याला पण त्यांचा मार खाऊन रडू येतं. खूप दिवस त्यांना मारला पेटल्यावर कुट्टीचं मन भरतं. तेव्हा तो त्यांना बोलतो की आता तुम्ही कुट्टी गँगचे मेंबर आहात. तुम्हाला कधी काय प्रॉब्लेम झाला तर मला सांगा. बीबी आणि शांतन तर होला हो करतात, पण अज्जूवर तर हे भूत असतं की तो कुट्टीला मारून त्याच्या पिटाईचा बदला घेणारच. अज्जू बीबी आणि शांतनला बोलतो की तुम्ही मला सपोर्ट करा, नका करू, पण मी कुट्टीला पिटल्याशिवाय काय शांत बसणार नाही. शांतन जितका उडायचा तो मार खाऊन एकदम फूस झाला होता. तो अज्जूला समजावतो का भांडण वाढवायचं, पण आता अज्जूला बीबी पण सपोर्ट करतो, तर नाईलाजाने शांतनला पण मैत्री खातर सपोर्ट द्यावाच लागतो. अज्जू बोलतो की आपल्याला लोकल गुंडाशी मैत्री केली पाहिजे, तेव्हाच कुट्टी आपल्याला घाबरणार. ते लोक मग बारमध्ये जातात जिथं गुंड पण यायची. ड्रिंक करता करता ते गुंडाशी बोलण्याचा ट्राय करतात, पण त्यांचा प्रयत्न फसतो. आता ते दुसऱ्या बारमध्ये जातात आणि डायरेक्ट बार मालकाला पटू बघतात, कारण तो खूप मोठा गुंड असतो, पण त्याच्याशी बोलण्याचा चान्स त्यांना मिळतच नाही. अज्जू आणि बीबी टॉयलेटमध्ये विचार करतात की काय केलं जाऊ शकतं. तेव्हा एक पर्सन बीबीला लायटर मागतो. तेव्हा तो बोलतो, तुला दिसत नाही का, मी आता बिझी आहे. तेव्हा तो पर्सन बीबीच्या सिगरेटने त्याची सिगरेट पेटवतो. त्या पर्सनची वेशभूषा जरा विचित्रच असते. व्हाईट पॅन्ट आणि व्हाईट शर्ट, गळ्यात सोन्याच्या चेन. त्याला बघून त्यांना वाटतं की असेल कोणाचा तरी ड्रायव्हर, आणि त्यावर लक्ष न देता एका टेबलवर बसायला जातात. तेव्हा वेटर बोलतो की हे जागा रिझर्व आहे, इथे बसू नका. तेव्हा ते तिघं दुसरीकडे बसतात आणि बघतात की तो व्हाईट कपडेवाला पर्सन त्याच टेबलवर बसतो. तर त्यांना वाटतं की आता तर मस्त मजा येईल, याला इकडून हकलावून लावतील. तो टेबलवर बसतो तेव्हा वेटर त्याला तिकडून हकलावून लावण्याऐवजी दारू आणि चकना सर्व करतो. बार मालिक त्याला सलाम ठोकतो. हे बघून ते तिघं शॉक होतात की याला तर आपण नोकर समजलो होतो, पण हा तर कोण मोठा इसम वाटतोय. म्हणून मग ते डिसाईड करतात की आता त्याच्याशीच फ्रेंडशिप करायची. ते तिघंही त्याच्याजवळ जातात. तेव्हा तो पर्सन हसून या तिघांशी बोलतो आणि त्याचं नाव रंगा सांगतो. आता त्या तिघांची दारू संपली होती, पण त्यांच्याकडे आता पैसे नसतात. तेव्हा रंगा एक आवाज देतो, तर बारमधले सगळे गुंड त्यांची हत्यार घेऊन तिथं येतात.
कारण त्यांना वाटतं की रंगा भाऊला काही प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा त्या तिघांना हे समजतं की रंगा काय सामान्य माणूस नाही, तर एक पॉवरफुल पर्सन आहे. आणि असाच तर मित्र त्यांना हवा होता की त्याच्याशी मैत्री करून कुट्टीला धडा शिकवता यावा. आता त्यांचं भेटणं, दारू पार्टी सुरू होतं. रंगा पण खुशमिजाज टाईप असतो, तर तो पण या तिघांसोबत एन्जॉय करतो. आता या लोकांचा स्टडी सोडून बदला घेणं हा मेन उद्देश होता. ते रंगाशी मिळणं जुळणं वाढवतात की त्याच्याशी मैत्री पक्की होऊन ते कुट्टीशी बदला घेऊ शकतील. शांतन विचारतो की रंगाभाऊ इतके मोठे इसम कसे बनले. तेव्हा रंगाचा चेला अंबन सांगतो की रंगाभाऊ जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा फीजच्या पैशांसाठी ते जोशच्या दुकानावर काम करायचे. जोच्या ओनरने रंगाभाऊच्या कॉलेजच्या फीजचे पैसे एका कंपनीच्या शेअरमध्ये टाकले आणि त्या कंपनीला खूप नुकसान झालं आणि रंगाभाऊचे सगळे पैसे बुडाले. त्यानंतर त्या कंपनीचे शेअर रॉकेटसारखे वर गेले आणि रंगाभाऊला खूप नफा झाला. त्यांची इन्व्हेस्टमेंट 40%ने वाढली. त्यानंतर तो पर्सन परत आला आणि यावेळेस त्याने रंगाभाऊचे पैसे प्लॉटमध्ये इन्व्हेस्ट केले. रंगाभाऊ ज्यूसच्या दुकानावर पोचले. ज्यूस काढायला लागले तेव्हा काही गुंड तिथं हल्ला करायला आले. तेव्हा रंगाभाऊने त्यांना समजावलं की भांडणतंटण शॉपच्या बाहेर जाऊन करा, पण ते गुंड काही ऐकले नाही. तेव्हा रंगाभाऊने सगळ्यांना धुतलं आणि रंगाभाऊची ओळख झाली रेड्डी भाऊसोबत आणि त्या दिवसपासून भाऊने रेड्डीची गँग जॉईन केली. रंगा बॉटल ओपनरने लोकांना मारायचा, तर रेड्डीने त्याला असा बॉटल ओपनर दिला होता जो चाकूसारखा होता. रंगा त्यानेच वार करायचा. शांतनला तर ही बॅकस्टोरी ऐकून मज्जा येत होती, पण अज्जू आणि बीबीला या स्टोरीवर विश्वास नव्हता. त्यांची इच्छा असते की कुठं लफडा भांडण झालं तर त्यांना तिथं जाऊन ते बघायचं होतं, पण रंगा त्यांना सोबत नेत नाही. तो बोलतो की तुम्ही लहान आहात आणि फक्त आता स्टडीवर फोकस करा. अंबन सांगतो की जेव्हा रंगाभाऊच्या आईला रंगाच्या गँगस्टर बनण्याबद्दल माहिती पडलं तेव्हा ती त्याला सोडून गेली, पण रंगाभाऊला काही फरक पडला नाही. त्यांनी रेड्डी गँग सोडून स्वतःची गँग बनवली आणि तेव्हा भाऊ तो पर्सन बनला ज्यांना आज आपण रंगाभाऊ म्हणून ओळखतो. तिघांनाही या गोष्टी बकवास वाटत होत्या, पण त्यांना त्यांचा बदला घ्यायचा असतो म्हणून ते सगळं गपगुमान ऐकतात. तर एक दिवस रंगा त्यांना बोलतो की आज एक लफडा होणार आहे, तर तुम्ही पण सोबत या. काही मुलं एका मुलीची नेहमी छेडछाड करायचे. तेव्हा रंगा आणि त्यांची गँग सगळ्यांची धुलाई करतात. पण सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे की रंगाभाऊ फक्त ॲक्शनने सगळ्यांना सांगत होते की याला असं मार, त्याला तसं मार, पण ते एकालाही हात लावत नव्हते. तेव्हा बीबी अंबनला विचारतो की रंगाबाई का कोणाची पिटाई करत नाही. तेव्हा तो सांगतो की भाऊने सगळं सोडून त्यांच्या आईकडे जाण्याचं डिसाईड केलं होतं, पण त्याआधी आई हे जग सोडून गेल्या. म्हणून मग तेव्हापासून रंगाभाऊने शपथ घेतली की ते कोणावरही त्यांचा हात उगारणार नाही. रंगा रील्स पण पोस्ट करायचा, पण त्याच्या रील्सला चांगला रिस्पॉन्स मिळत नव्हता. त्या रील्स बघून ते तिघं रंगावर खूप हसायचे. अंबनच्या पाठीवर 14 जखमा होत्या. जेव्हा तो विचार करतो की 14वी जखम त्याला कधी झाली, तेव्हा रंगा सांगतो की जेव्हा आम्ही डमशेल खेळत होतो तेव्हा मी त्याला मारलं. मी याला किती हिंट दिल्या पण याला ते समजतच नव्हतं, म्हणून मग मला राग आला आणि मी तलवार उचलली आणि त्याला मारलं. 20 टाके लागलेले याला. रंगाच्या रिलेटिव्सने त्याच्याशी धोका केला होता, पण रंगाने त्याला माफ केलं असतं. रंगाने एक जमीन घेतली असते जिची आधी तर किंमत खूप कमी होती, पण नंतर त्या जमिनीचा भाव खूप वाढला असतो. तर याच कारणाने ती जमीन मिळवण्यासाठी तो रिलेटिव्ह गुंडांद्वारे रंगाचा जीव घेऊ बघतो. रंगाभाऊने त्याला घरी बोलावलं असतं की तो त्याला ती जमीन द्यायला रेडी आहे. तो पर्सन घरी आल्यावर रंगाभाऊने त्याला मारून मारून त्याचा खिमा बनवला होता आणि त्याला किचनमध्ये गाडलं. त्याच्या रक्ताचे थेंब भिंतीवर उडाल्याने तिथं लाल पेंट केला. अंबन सगळे किस्से सांगत होता आणि हे तिघं ते निमूटपणे ऐकत होते. एक दिवशी ते तिघं खूप दारू पितात. तेव्हा रंगा त्यांना हॉस्टेल सोडायला येतो. तेव्हा हॉस्टेलचा मालक असं कोणालाही हॉस्टेलमध्ये एंट्री देण्यास मनाई करतो. तेव्हा रंगाभाऊ त्या तिघांनाही न सांगता त्याच्या घरी शिफ्ट करतो. जेव्हा ते तिघं डोळे उघडतात तेव्हा ते आलिशान घरात स्वतःला बघतात. त्या घरात अनलिमिटेड सिगरेट, अनलिमिटेड दारू, सगळं जे त्यांना हवं होतं ते सगळंच होतं आणि हे रंगाने त्यांच्यासाठी केलं होतं. तो त्या तिघांना त्याची बाईक पण देतो कॉलेज जाण्यासाठी. ते लोक बाईक घेऊन कॉलेजला जातात. तेव्हा कुट्टी त्यांना कॉलेजमध्ये बाईक आणण्यास मना करतो. ज्युनियर असून तुम्ही इतक्या महागड्या बाईकवर कॉलेज याल तर सिनियर्सला चांगलं थोडेच वाटणार.
तेव्हा अज्जू बोलतो की आता रंगाभाऊला सगळं सांगून बदला घेण्याची वेळ आली आहे. अज्जू रंगाभाऊला सांगतो की सिनियर कसा त्यांना त्रास देतात. हे ऐकून रंगाला राग येतो. तो बोलतो तो आत्ताच जाऊन त्याला धडा शिकवणार. तेव्हा बीबी बोलतो की उद्या सगळ्या कॉलेजसमोर त्याची पिटाई करू. त्यानंतर बीबी कुट्टीला कॉल करून खूप गरम करतो. तेव्हा कुट्टी पण भडकतो. नेक्स्ट डे कुट्टी बीबीची पिटाई करतो. हे बघून रंगाभाऊचं रक्त उसळतं. मग रंगाभाऊ त्याच्या साथीदाराकडून कुट्टी गँगची खूप धुलाई करतात. अंबन कुट्टीला कुत्रा बनवून इतका मारतो की कुट्टी त्या तिघांसमोर हात जोडून बोलतो की तो आता त्या तिघांच्या वाटेला कधी जाणार नाही. शेवटी त्या तिघांना जे पाहिजे होतं ते झालं होतं. आता कॉलेजमध्ये त्यांचा दरारा असतो. अभ्यासपाणी तर बंदच होतं. हे सगळं करण्यात त्यांना आनंद वाटत होता. एक दिवस ते तिघंही दारू पिऊन टून असताना बीबीच्या आईचा कॉल येतो. पण ते तिघंही पिऊन टूल असल्यामुळं रंगा जो थोडा शुद्धीवर असतो तोच आईचा कॉल पिक करतो. तेव्हा बीबीची आई त्याच्यासोबत छान बोलते आणि सांगते की बीबी त्याच्याविषयी तिला खूप सांगतो. बोलतो की रंगाभाऊ मला मोठ्या भावासारखा आहे. तर तू सुखी राहा आणि त्याला पण सुखी ठेव. तुझी काळजी घे आणि त्याची पण. रंगाभाऊने त्याची आई गमावली असते. त्याला आईचं प्रेम काय असतं हे चांगलं माहिती होतं. आता कॉलेजमध्ये न्यू ईडी आले असतात जे त्या तिघांना ऑफिस बोलवतात. कारण ती तिघंही सगळ्या सब्जेक्टमध्ये फेल असतात आणि सोबतच कॉलेजमध्ये त्यांच्या गुंडाईचे पण खूप जास्त चर्चा असते. तेव्हा ईडी त्यांची लायसन्स गन समोर ठेवून बोलतात की मी तुमच्या बदमाश गुंड मित्रांना घाबरत नाही. ते तिघांच्याही घरी कॉल करून पूर्ण मॅटर इंग्लिशमध्ये सांगतात आणि बोलतात की आम्ही या तिघांना कॉलेजमधून काढून टाकत आहोत. तेव्हा तिघांना खूप भीती वाटते. टेन्शन येतं की आता काय होणार. घरच्यांची मन तर खूप दुखावली गेली असणार. तेव्हा त्यांना माहिती पडतं की घरच्यांना काहीच समजलं नाही कारण ईडीने सगळं प्रकरण इंग्लिशमध्ये सांगितलं होतं. तेव्हा ते तिघं ईडीसमोर हात जोडून भीक मागतात की आम्हाला कॉलेजमधून काढू नका. तेव्हा ईडी बोलतात ठीक आहे, आता तुम्हाला सगळ्या सब्जेक्टमध्ये पास होऊन दाखवावं लागेल आणि हो नेक्स्ट टाईम तुमच्या आईवडिलांना तुमची तक्रार इंग्लिशमध्ये नाही तर त्या भाषेत करणार जी त्यांना येते. तिघं विचार करतात की ते आता स्टडीवर फोकस करणार. पण रंगाभाऊसोबत पण फ्रेंडशिप निभवायची असते ना, म्हणून ते त्याच्यासोबत राहतात. रंगाचा गुरु रेड्डी आणि रंगामध्ये दुश्मनी झाली असते. ती रेड्डी गँग नेहमीच रंगाच्या कामात टांग अडवायचे. एक दिवस रेड्डीची गँग रंगाला घेरतात. तेव्हा रंगाचा ड्रायव्हर अंबन आणि 2 चेले त्या सगळ्यांशी भिडतात. पण आज रेड्डीचे खूप सारे पंटर तिथे होते. आज त्या तिघांना माहिती पडतं की खरा कांड लफडा काय असतो. आज ते सगळा खून खराबा बघतात. त्यांना वाटायचं की सगळं असंच असेल, पण आज ते मरणाला जवळून बघत होते. रेड्डीच्या गँगचे खूप लोक आज आलेले असतात म्हणून रंगा त्या सगळ्यांना घेऊन तिकडून पडून जातो. मारधाड खून खराबा रंगा आणि त्याच्या पंटरसाठी सामान्य गोष्टी होत्या, पण या तिघांसाठी नाही. खूप एक्साइटमेंट होती त्यांना हे सगळं बघण्याची. पण आज बघितल्यानंतर त्यांच्या डोक्यावरचं हे भूत उतरलं होतं. आता एक्झामला 15 दिवसच बाकी असतात म्हणून ते डिसाईड करतात की ते आता रंगाला एक्झाम नंतरच भेटतील. म्हणून ते रंगाचा कॉल रिसीव करणं किंवा त्याला कॉल करणं टाळतात. पण जसा त्यांनी विचार केला होता तसं होत नाही. रंगाचा बर्थडे असतो म्हणून रंगा तिथं येतो, जे घर त्याने त्या तिघांना राहण्यासाठी दिलं होतं. ती बर्थडे पार्टी कमी आणि गावची जत्रा जास्त वाटत होती. बीवीच्या आईने म्हटलं होतं की तिच्या मुलाला खुश ठेव आणि तिच्या मुलाला अय्याशी करून खुशी मिळायची. म्हणून रंगा ते सुख त्याला देतो की तो खुश राहावा, मजेत राहावा. नेक्स्ट डे ते विचार करतात की रंगाभाऊला सगळं सांगून टाकावं. पण रंगाभाऊचा काही वेगळाच प्लान असतो. त्यांनी या तिघांसाठी बायका पण तिथं बोलावल्या असतात. आता त्यानंतर रंगाभाऊचा फेवरेट डम्पस्टर आर्ट गेम खेळतात. आता रंगाचा टर्न येतो. अंबन त्याला छुट्टा मुंबई ही मूवी सांगतो. तर रंगा हातवारे इशारे करून बीबीला मूवीचं नाव सांगण्याचा प्रयत्न करतो. पण बीबीला काही ते समजत नाही. तर रंगाभाऊला राग येतो की इतक्या चांगल्या प्रकारे हिंट देऊनही बीबीला समजायला कसं येत नाही. तेव्हा बीबीला आठवतं की याच चक्करमध्ये रंगाभाऊ अंबनला तलवारीने जखम केली होती. ती आठवून बीबीची हवा टाईट होते. आता कसंही करून त्याला आन्सर करायचं असतं. बीवीजवळ असलेली बाई सगळ्या मूवीची नाव घेते आणि शेवटी ते छुट्टा मुंबईचं पण नाव घेते. तेव्हा रंगा खुश होतो आणि बोलतो की बघितलंस किती इझी होतं. बीबीला वाटलं होतं की आज त्याची खैर नाही, पण त्या बाईने त्याला वाचवलं होतं. अंबन जाताना बीबीला बोलतो की मला तर आज वाटलं की तुला पण जखम मिळेल, पण तू वाचलास.
या घरापासूनच तर भाऊने सुरुवात केली होती. हे घर लकी आहे. बीबीचं डोकं ठणकतं आणि तो चाकूने त्या भिंतीला स्क्रॅच करतो. तेव्हा त्यांना दिसतं की त्या वॉलला आधी रेड कलरने पेंट केलं गेलं होतं आणि त्यांना त्या रिलेटिव्सला किचनमध्ये गाडण्याची स्टोरी आठवते. आणि किचनमध्ये पण फ्लोअरच्या तिथं त्यांना काही प्रूफ्स मिळतात. मग त्यांना समजतं की ज्या गोष्टींना ते आतापर्यंत बकवास समजत होते त्या सगळ्या खऱ्या होत्या. ज्या घरात ते इतक्या दिवसापासून राहत आहेत त्या घरात एक डेड बॉडी पुरली. ते इमिजिएटली तिकडून बाहेर पडतात. तेव्हा तिथं ती लेडी येते जी तिचा फोन तिथं विसरली असते. तेव्हा ते त्या लेडीला तिथंच झोपण्याची रिक्वेस्ट करतात, कारण ते खूप घाबरलेले असतात. आता ते तिघंही त्या घरात जावं लागू नये म्हणून बाहेरच जास्त वेळ टाईमपास करतात. त्यानंतर त्यांचा ओल्ड हॉस्टेल ओनर त्या तिघांना बोलतो की काही काम आहे तर तुम्ही माझ्यासोबत चला. हे तिघंही हा विचार करतात की चला ॲटलिस्ट त्या घरात तर जावं लागणार नाही. त्यानंतर ओनर काही मुलांना या तिघांकडे पॉईंट करून बोलतो की बघा यांना, हे तुम्हाला जिवंत गाडतील. ॲक्च्युली त्या मुलांनी त्या ओनरकडून काही पैसे घेतले असतात आणि ते परत करत नव्हते, म्हणून ओनर त्यांना घाबरवण्यासाठी या तिघांना बोलवतो. कॉलेजमध्ये काय झालं होतं हे सगळ्यांनीच बघितलं होतं, म्हणून ती मुलं तिथून घाबरून पळून जातात. पण या तिघांना ही गोष्ट आवडली नसते. ते ओनरला बोलतात की आम्हाला काही तू गुंड समजलास का? ओनर बोलतो मग काय, गुंडच तर आहात तुम्ही, मारा त्यांना, हेच तर काम करता ना तुम्ही. तिघं इथं शिक्षणासाठी आले होते, पण लोक त्यांना गुंड म्हणून बघत होते. त्यांच्यासाठी सगळी मजा आता सजा झाली होती. आता आपण बघतो की रेड्डी या तिघांना किडनॅप करतो. रेड्डीसोबत कुट्टी पण असतो. म्हणजे कुट्टीला आता रंगाची साथ होती आणि रंगाची आणि रेड्डीची दुश्मनी असल्यामुळं रेड्डीने या तिघांना बदला घेण्यासाठी उचललं होतं. तेव्हा बीबी रेड्डीला बोलतो की आम्ही तर इथं शिक्षणासाठी आलो होतो, पण या कुट्टीने आम्हाला कुत्र्यासारखं मारलं, म्हणून बदला घेण्यासाठी आम्ही कुट्टीपेक्षाही मोठ्या गुंडाला पकडलं. आता त्याने पण आमच्या जीवनाची वाट लावली. तुला जे करायचं ते कर, मला काही फरक पडत नाही. तेव्हा रेड्डी बोलतो की मी तुम्हाला का मारणार, मला तर फक्त रंगा पाहिजे. त्याने माझी स्टाईल, माझे कपडे सगळं कॉपी केलं आणि लोक मला बोलतात की मीच त्याची कॉपी करतो. रेड्डी बीबीला कार्ड देऊन बोलतो की जेव्हा रंगा एकटा असेल मला कॉल कर. आता ते तिघं तिकडून निघून रंगाला सगळं सांगण्याबद्दल विचार करतात. तर त्यांना बघायला मिळतं की 2 मुलांची धुलाई होत आहे, कारण त्यांना गँग सोडायची होती. ती 2 मुलं रंगाची फेवरेट होती, तरी रंगाने त्यांना माफ केलं नव्हतं. तर विचार करा या तिघांचा काय हाल झाला असता. हाच विचार करून ते शांत राहतात. अज्जू आणि शांतन त्यांचं सामान पॅक करतात, या भीतीने की ते जर इथं राहिले तर रंगा त्यांचा जीव घेईल. तेव्हा बीबी बोलतो की त्याला मारायचं असेल तर तो कुठं पण मारू शकतो, पण तो आपल्याला मारणार नाही, कारण त्याला आपली गरजच नाही. ही भांडण तंटण मारधाड त्यासाठी फक्त एक मनोरंजन आहे, याशिवाय तो जगूच शकणार नाही. साधं सरळ आपण आपला फोन 1 वीक ऑफ करू आणि एका आठवड्यासाठी इथून लांब जाऊ. काही दिवस तो आपल्याला शोधेल, मग त्याला मनोरंजनासाठी दुसरं काहीतरी मिळेल तर तो आपल्याला विसरून जाईल. माझ्या फ्रेंडचं एक हॉस्टेल आहे, तिथं जाऊ, एक्झामचा स्टडी करू आणि आपला कोर्स झाला की कुठं लांब निघून जाऊ. मग ते तिघं त्यांचा फोन ऑफ करून त्यांच्या फ्रेंडच्या हॉस्टेलवर जातात. इकडे त्या तिघांनी रंगाशी कॉन्टॅक्ट तोडून सिगरेट दारू सगळं सोडून स्टडीमध्ये आपलं मन रमवलं असतं. तर दुसरीकडे रंगा परेशान की हे तिघं कुठं निघून गेलीत. याच चक्करमध्ये त्याने पूर्ण बँगलोर उलटून काढलं असतं. ज्याही गुंडावर त्याला डाऊट होता त्यांना तो मारून पेटून काढत होता. एक दिवशी त्यांना न्यूजवर दिसतं की काही गुंड कॉलेजमध्ये घुसून स्टुडंटना मारत आहे. तेव्हा त्यांना त्या व्हिडिओमध्ये रंगा दिसतो. त्यांनी जसा विचार केला होता की तो सगळं विसरून जाईल, तसं नव्हतं झालं. तो त्या तिघांचा शोध घेत होता. बीबीला वाटतं जर रंगाने माझ्या आईला कॉल केला असेल तर, म्हणून मग तो फोन ऑन करतो. जसा फोन ऑन करतो तसाच रंगाचा कॉल येतो. तेव्हा अज्जू तो कॉल उचलण्यास मना करतो, पण बीबी तो कॉल पिक करतो आणि बोलतो की आम्ही येत आहोत तुम्हाला भेटायला. बीबी भेटून रंगाला बोलतो, आम्हाला एकटं सोड, आम्ही तुमच्यासारखी गुंड नाही, आम्ही इथं शिक्षणासाठी आलो होतो, पण आता अभ्यास तर दूर, आमच्यासाठी झोपणं पण कठीण झालंय. जेव्हा आम्ही तुझ्यासोबत असतो तर असं वाटतं की आम्ही बॉम्बवर बसलोय. असंच सगळं राहिलं तर आम्ही पण तुझ्यासारखंच गुंड बनू आणि मला तुझ्यासारखं गुंड नाही बनायचंय. आमची जी पिटाई झाली होती त्याचा बदला घेण्यासाठी आम्ही तुझ्याशी मैत्री केली, बस, दुसरं काहीच नाही. आणि
हीच आमची सर्वात मोठी चूक होती. रंगा अम्मनला कॉल करून सगळ्या पंटरला इथं आणायला सांगतो. रंगा बघतो की वॉलला स्क्रॅच केला आहे. यांना आता सगळं सत्य माहिती पडलंय. तर रंगा भिंतीला बघून रडतो की हेच ते घर जिकडून त्याला त्याची आई सोडून गेली. नातेवाईकाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आई गेली तेव्हा पण त्याला हर्ट झालं होतं आणि जेव्हा रिलेटिव्हला मारावं लागलं तेव्हा पण त्याला फरक पडला होता. किचनमध्ये जाऊन बीबी रेड्डीला कॉल करतो, कारण रेड्डीने रंगा एकटा असताना त्याला कॉल करण्यास सांगितलं होतं. तेव्हा रेड्डी आणि गँग रंगाला मारण्यासाठी तिथे येतात. रंगा त्या तिघांना आत बंद करून स्वतः बाहेर येतो की त्या तिघांना काही होऊ नये. रंगाला रेड्डीचे लोक पिटतात. रंगा मार खात असतो, पण कोणावरही तो हात उगारत नाही, कारण त्याने शपथ घेतली होती. रेड्डी बीबीला कॉल करण्यासाठी थँक्यू बोलतो. तेव्हा रंगाला सगळं माहिती पडतं. तेव्हा त्याला खूप राग येतो आणि शपथ मोडून तो सगळ्यांना मारून त्याच्या ओल्ड फॉर्ममध्ये येतो. आता तो त्याचं हत्यार बॉटल ओपनर काढून सगळ्यांना मारतो, हे न बघता की कोणाला कुठं लागतंय. जेव्हा सगळ्यांना तो थंड करतो तेव्हा तो रेड्डीला मारून त्यावर त्याचं शर्ट फेकून बोलतो, तुला तुझी ओळख परत हवी होती ना, तर ही घे. मला काहीच नकोय तुझं आता. रंगा त्या तिघांना मारण्यासाठी आत येतो, कारण त्यानेच रेड्डीला इथं बोलावलं होतं. त्यांच्यामुळंच त्याच्या आईची शपथ मोडावी लागली होती. गुरु रेड्डीला मारावं लागलं होतं. आता रंगाची पण गँग तिथं पोहोचली होती, पण रंगा कोणालाच घरात येऊ देत नाही. तो बोलतो की मी तुम्हाला अभ्यासात डोकं टाकण्यासाठी बोललो होतो, पण तुम्हालाच चूल होती माझ्याशी मैत्री करायची, भांडण तणतण मारधाड बघायची. रंगा इमोशनल होऊन बोलतो की माझं म्हणणं ऐकण्यासाठी इथं कोणीच नाही. सगळे दारू आणि खाण्यापिण्यासाठी माझ्यासोबत आहे. इतक्या वर्षानंतर मी तुमच्याशी मैत्री केली आणि तुम्ही पण मला धोका दिला. आणि तो ढसाढसा रडू लागतो. त्याला या कंडिशनमध्ये बघून सगळ्यांना रडायला येतं. शांतन त्याला सॉरी बोलण्यासाठी जात असताना रंगा परत त्याच्या ओल्ड फॉर्ममध्ये येऊन त्यांना मारण्यासाठी धावतो. तर ते लोक एका रूममध्ये स्वतःला बंद करतात. रंगा दरवाजा तोडत असताना बीबीच्या फोनवर त्याच्या आईचा कॉल येतो. फोन बाहेरच पडला असल्याने रंगा कॉल पिक करतो आणि आईचं बोलणं ऐकून तो शांत होतो आणि त्या तिघांना वॉर्निंग देऊन निघतो की अभ्यासासाठी तुम्ही इथे आले होता ना, तर आता चुकूनही तुमच्यापैकी कोण फेल झालं तर तुमची खैर नाही. आतापर्यंत हे टेन्शन होतं की रंगाच्या चक्करमध्ये स्टडी कधी करणार, आणि आता हे की फेल झालं तर रंगा नाही सोडणार. स्टोरी पुढं जाते आणि आपण रिझल्टचा दिवस बघतो, जिथं शांतन एकटाच पास झालेला असतो. बीबी आणि आजी फेल. ते तिघं कॉलेजमधून बाहेर येत असताना त्यांना रंगा तिथं दिसतो. त्याने त्याची ओळख बदललेली असते. व्हाईटच्या ऐवजी ब्लॅक कपडे आणि सोन्याऐवजी चांदी घातलेली असते. जसे हे तिघं बाहेर येतात तसंच रंगा आणि त्याची गँग छडी घेऊन या तिघांना मारण्यासाठी धावतात आणि हे तिघं जीव वाचून तिकडून पडतात आणि मूवीचा इथेच द एंड होतो. तर मंडळी, आपण एक अशी स्टोरी बघितली जी खूप सिंपल होती, पण सिंपल असूनही या मूवीमध्ये सगळं होतं जे एका मूवीमध्ये ऑडियन्सला बघणं आवडतं. ही मूवी एंटरटेनने भरपूर आहे आणि ही गोष्ट तुम्हाला तेव्हाच माहिती पडेल जेव्हा ही मूवी तुम्ही स्वतः बघणार. आता तुम्ही फक्त स्टोरी ऐकली तर तुम्हाला इतकी मजा आली नसेल, पण जेव्हा तुम्ही ही मूवी बघाल तुम्हाला खूप आवडेल, कारण यात जे कॉमेडी सीन्स आहेत ते आपण सांगून कोणाला हसू शकत नाही. त्यासाठी ते बघावेच लागतील. रंगाच्या तर कॅरेक्टरचे तुम्ही फॅन व्हाल. रंगाचं कॅरेक्टर प्ले करणाऱ्या फहाद फाजिल सरांची ॲक्टिंग पण खूप कमाल आहे. खरंच आपल्याला वाटतं की आपण फहाद सरांना नाही तर रंगा नावाच्या कोणा एका गुंडाला बघतोय. रंगा नाईलाजाने गुंड बनला असतो, कारण सगळ्यांनी त्याचा फायदा घेतला होता. रंगा लाख वाईट असेल पण तो पण एकटा फील करत होता. त्याला पण असं कोण हवं होतं जो त्याची केअर करेल, त्याचं म्हणणं ऐकेल. जे इमोशन आपल्याला रंगाचे दाखवलेत ते आपण पण फील करतो आणि आपण रंगाला वाईट समजत नाही. मूवीच्या प्रत्येक सीनमध्ये काही ना काही होत असतं, त्यामुळं तुम्ही बोर होत नाही. मूवीची सिनेमॅटोग्राफी, ॲक्शन सीन्स खूप बढिया आहेत. मूवीच्या फर्स्ट हाफमध्ये तर मौज मजा अय्याशी हे दाखवलं आहे, पण सेकंड हाफमध्ये हीच मजा त्यांच्यासाठी सजा बनताना दिसते, ज्यापासून ते लांब पडतात. तर यातून हा मेसेज मिळतो की वाईट कामातून मिळणारी मजा थोड्या वेळासाठीच असते, नंतर तीच गोष्ट तुमच्यासाठी सजा बनते. म्हणून वेळेवरती मजा सोडणं कधीही बेटर, नाहीतर नंतर ती मजाच तुमच्या अंगावर येईल. मूवीच्या सपोर्टिंग ॲक्टरचं पण काम खूप छान आहे.
तर मंडळी, हे होतं आवेशम मूव्हीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला मूव्ही आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.